जोपर्यंत आपलं लग्न झालं नाही तोपर्यंत फार शिका, तुम्ही फार शिका. फक्त एकच करा, शिकल्यानंतर फक्त पळून जाऊन लग्न करू नका. नाहीतर या प्रेमामध्ये फार पोरं मोहून घेतात आणि बोलत असताना तर पोरं एवढं समर्पणानं बोलतात ना पोरींना, तू आहे तर मी आहे, तुझ्यासाठी तारे आणीन, तुझ्यासाठी चंद्र आणीन. ते काय आपल्या बापाचे आहेत का? पण एवढं बोलणं असताना महाराज असं बोलण्यात भुलून घेतात पोरं. पण असं बोलण्याला कधी भुलायचं नाही आणि असलं आलतू फालतू प्रेमही कधी करायचं नाही. एखाद्या मुलावर प्रेम असेल, आई वडिलांना सांगून बघा. आई वडिलांना मान्य असेल तर तुम्ही त्या ठिकाणी स्वीकारा, आणि नसेलच आपल्या आई वडिलांना मान्य, एक वेळेला तुमच्या प्रेमाचा त्याग करा. पण ज्यांनी आपल्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे लहानचं मोठं केलं, त्यांच्या प्रेमाला फक्त तरुण दिदींनो कधी कलंकित होऊ देऊ नका. एवढंच खरं तर आपण या भागवताच्या माध्यमातून काहीतरी मनोभावे संकल्प करा. नाहीतर आजकाल काही पोरींनी महाराज एखाद्या मुलाच्या प्रेमात पडले की त्यांना बाकी काही विचार नाही, फक्त सध्याचं बोललेलं आठवतं, सध्या केलेलं प्रेम आठवतं. पण काही मुलं वासनापोटी खरं तर प्रेम करत असतात. या प्रेमाला भुलू नका. खरं तर आपला आयुष्याचा भविष्याचा तुम्ही विचार करा. नुसतं या क्षणाचं प्रेम मुली पाहतात. आजकाल आपण घटना बघतो अक्षरशः श्रीमंत घराण्यातल्या पुरी, परंतु नको त्या मुलाबरोबर पळून जातात. आयुष्याचं त्या ठिकाणी महाराज समर्पण चुकलं की सरपण व्हायला वेळ लागत नाही बरं. नंतर भविष्यात ती मुलगी पळून गेलेली असते ना, किती जरी दुःख झालं, किती जरी मनावरती घाव झाले, किती जरी त्रास झाला, तिला सांगायला जागा राहत नाही. आणि म्हणून माझ्या दिदींना विनंती असेल, छोट्याशा प्रेमासाठी किंवा छोट्याशा त्या लालूचीमुळे तुम्ही फक्त तुमच्या जीवनाचं त्या ठिकाणी समर्पण चुकू देऊ नका. आणि म्हणून काही पोरींनी तर आजकाल शिक्षणाच्या माध्यमातून बाहेर राहतात, तिकडंच मुलावर प्रेम करतात, तिकडंच पळून जातात. आमच्या तिकडं तर एक पोरगी मागच्या वर्षी पेपरला गेली, ती अजून आलीच नाही. आता निकाल घेऊन येते का काय तिलाच माहीत बिचारीला. बरं, आई बापासमोर एकच पर्याय, मुलगी पळून गेल्यानंतर एक गाव सोडून जाणं, नाही तर जग सोडून जाणं. बाप जर कधी चार चौघात बसला, बाप एकच सांगत असतो, आपली पोरगी लाखात एक. आणि ती पोरगी जर भलत्या सालत्या बरोबर पळून गेलं, चांगलं झाल्यावर लोक विचारणार नाही, पण असं काय झालं कारण भाऊ तुमची तर लाखात एक होती, कस काय गेली? मग काय बापाला विचारून गेली? मग त्या बापासमोर एकच पर्याय, एक तर गाव सोडून जाणं, नाहीतर जग सोडून जाणं. मग चुकीच्या निर्णयामुळे जर आपल्या आई बापांना आपल्यामुळे आत्महत्या करावी लागत असेल तर फक्त दिदींनो पळून जाऊन लग्न करू नका. आणि आई वडिलांनी खरं तर आपल्यासाठी फार मोठे कष्ट केले, लहानचं मोठं केलं, तर जोपर्यंत माहेरात आहे तोपर्यंत त्यांच्यावरती प्रेम करा. पण ज्या घरी गेल्यानंतर तो परिवार त्या ठिकाणी दुसरा नसून तो परिवार माझाच, या भावनेनं त्या परिवाराशी आपली नाळ जोडा, त्यांच्यावरती आपले म्हणून प्रेम करा. बस, जीवनाचा वेगळा परमार्थ करण्याची आपल्याला गरज नाही. आणि म्हणून असो कथा कीर्तनाच्या माध्यमातून बदल अपेक्षित आहे, आणि बदल होत असेल तर ते श्रवणाला अर्थ आहे. मायबाप, आपण कथा श्रवण करतो आहे. आज कथेचा पंचम दिवस आहे आणि काल आपण माझ्या श्यामसुंदराचा जन्मोत्सव या ठिकाणी विनंती एकच असेल की नामसप्ताह केल्यानंतर किंवा या नामसप्ताहाच्या सेवेशी आपण जोडल्यानंतर तुम्ही तुमच्यामध्ये परिवर्तन करत चला बरं. व्यसनाच्या आहारी कधी जाऊ नका, वाईट मुलाच्या संगतीला कधी जाऊ नका. आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी एवढे काबाड कष्ट करून एवढा संसार त्यांनी फुलवला, आणि या फुलवलेल्या संसारामध्ये तुम्ही जर व्यसनाधीन पद्धतीनं जीवन जगत असाल तर जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख त्या मायबापाला त्या क्षणाला असतं बरं, त्या क्षणाला झालेलं असतं. आणि म्हणून आपल्या आईवडिलांना आपल्यासाठी जे समर्पण केलंय, जे आपल्यासाठी काबाड कष्ट केले, फक्त त्यांच्या अंतकरणाला कधीतरी आपल्याकडून दुःख पोहोचेल, ते व्यसनाच्या माध्यमातून असेल किंवा त्यांचं अंतकरण दुखवण्याच्या माध्यमातून असेल, अशी कृत्य फक्त तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करू नका. नक्कीच माझी ही भागवत कथा सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि बसलेल्या माझ्या तरुण दिदींना सुद्धा विनंती असेल, तरुण दिदींनो, जोपर्यंत आपण आपल्या माहेरामध्ये आहे तोपर्यंत खूप माता पित्यावर प्रेम करा, कारण एवढेच दिवस तुमच्याकडे असतात बरं. एकदा की लग्न झालं की तुम्हाला जरी वाटलं नाही आता आमच्या आई वडिलांची सेवा आम्ही करावी, ती तुमच्याच्यानं कदापि शक्य नाही आहे. तोपर्यंत प्रेम करा. आणि त्या घरी गेल्यानंतर ते आपले सासू सासरे नसून ते माझे मायबापच आहे या भावनेनं त्यांची सेवा करा. पण जो